पद्धतीने केलं जातं। कॉमेडियन कुणाल कामरा यानं माफी मागणार नसल्याचं सांगितल्यावर विडंबन गीताचा वाद आजही विधान भवन परिसरात चर्चेत आहे। कामराला शिक्षा नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया विधिमंडळ परिसरात बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। तुम्ही जर देशाचे पंतप्रधान हिंदू देवदेवतांचा अपमान करत असाल तर हे सहन केलं जाणार नाही। विनोदाचा आनंद सर्वच घेतात, मात्र अशा प्रकारचा विनोद राज्यात सहन केला जाणार नाही असं ते म्हणाले। ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाहीये आणि म्हणून नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाईला समोर जावं लागेल। कुणाल कामरानं काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामरा याच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। कामरानं माफी मागण्याची गरज नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। आम्ही तिचं समर्थन केलंय, पुन्हा समर्थन करतो। त्यांनी माफी मागण्याची गरज नाही। या देशामध्ये लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे। ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोक कोणी असू शकतं। ऊर्जा विभागाच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचा प्रकाशन